Hello student, last lecture of we also see the eukaryotic cell, that first type plant cell. In this lecture we also see the second type animal cell. Animal cell are eukaryotic cell or cell with a membrane bounded nucleus. Unlike prokaryotic cell, DNA in a animal cell is housed with the nucleus. In addition to having a nucleus, animal cell also containing other membrane bounded organism or tiny cellular structure that they carry out specific function necessary for the normal cellular operation. Organelles have a wide range of responsibility that include everything for producing hormone and enzyme to provide energy for animal cell. आता आपल्याला मेजर डिफरन्स प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमधले माहिती आहे. तर काय, तर न्यूक्लियस हा प्रेझेंट आहे कशामध्ये, बोथ प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक सेलमध्ये. पण कसा, प्रोकॅरियोटिकमध्ये कसा न्यूक्लियस सिंगली प्रेझेंट आहे, पण यूकॅरियोटिक सेलमध्ये कसा आहे तो विथ अ न्यूक्लिअर एन्व्हलप प्रेझेंट आहे. आणि सेल जी यूकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, सेल ऑर्गेनल्स काय प्रेझेंट आहे. आणि ते प्रत्येक ऑर्गेनलचं काय एक स्पेसिफिक फंक्शन आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं काय फंक्शन आहे, टू प्रोड्यूस एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. हे काय आहे मायटोकॉन्ड्रियाचं मेजर फंक्शन आहे. तसं ते प्रत्येक ऑर्गेनल्स हे काय करतात, त्याचं फंक्शन काय करत असतं, पूर्ण करत असतं. Here the structure of the animal cell, it is the round shape. Animal structure is the कसं आहे, राऊंड शेपचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय त्याचे काही ऑर्गेनल्स प्रेझेंट आहे. इथे बघा सेल मेम्ब्रेन आहे, इथे रायबोझोम्स आहे, सायटोप्लाझ्मा, मायटोकॉन्ड्रिया, त्याच्यानंतर न्यूक्लिअर एन्व्हलप, तर हे गॉल्गी बॉडी प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लायसोसोम्स आर प्रेझेंट इन animal cell. Endoplasmic reticulum. There are two types of endoplasmic reticulum. First one is the smooth endoplasmic and second one is the rough endoplasmic reticulum. Here rough endoplasmic मध्ये बघा रायबोझोम्स काय त्याला अटॅच झालेले, आणि स्मूथ एंडोप्लाझमिक मध्ये कसे येते विदाउट रायबोझोम्स प्रेझेंट आहे. Now we see the organelles and their functions one by one. First one is the cell membrane. आता इथं प्लांट ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल कशी आहे, अब्सेंट आहे. त्याची फर्स्ट लेअर काय आहे, तर सेल मेम्ब्रेन. आता सेल वॉल इज द बायोलॉजिकल मेम्ब्रेन दॅट सेपरेट इंटेरियर ऑफ ऑल सेल from the outside environment. The cell membrane is selectively permeable to ions and organic molecules and control the movement of substance in and out in cell. आता जे सेल मेम्ब्रेन आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे, तर कंट्रोल द मोमेंट ऑफ सबस्टन्स इन अँड आउट. हे त्याचं काय मेजर फंक्शन आहे. इट बेसिकली प्रोटेक्ट द सेल फ्रॉम द आउटसाइड फोर्स. It consists of lipid bilayer with embedded protein. आता आपण बघितलं प्लांट, फंगी, बॅक्टेरिया याच्यामध्ये पण काय आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे. पण त्याचं काय, ते काय मेन फंक्शन काय, विच प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट फॉर द सेल अँड प्रोड्यूस अ पॅसेज टू द लार्ज मॉलिक्यूल. हे त्याच्यातलं मेन फंक्शन आहे. द सेल मेम्ब्रेन ऑल्सो play role in ensuring the cytoskeleton and to provide the shape to the cell. सेल मेम्ब्रेन जे आहे ते जे ॲनिमल सेल आहे काय, तो काय करतो, त्याचा जो शेप आहे ते मेंटेन करायला काय करतो, सपोर्ट करतो. आणि इट अटॅचिंग टू द एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स अँड अदर सेल्स. म्हणजे एक जे सेल मेम्ब्रेन आहे ते काय करतं, एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स किंवा जे दुसरं सेलला आहे त्यांना अटॅच करायला काय करतं, मदत करतं. आणि ज्या सेल एकमेकाला अटॅच होतं तिथूनच काय होतं, एक नवीन तिथं काय होतं, टिश्यू फॉर्म होता अँड हेल्प टू द ग्रुप सेल अँड टुगेदर टू फॉर्म अ टिश्यू. तर आपल्याला माहिती अनेक सेल एकत्र आला तर तिथं काय तयार होतं, टिश्यू. तसं हे जे सेल वॉल आहेत ते त्यांना काय मदत करतात, तर सेल एकमेकाला अटॅच करायला ते काय करतात, मदत करतात. नेक्स्ट वन इज द सायटोप्लाझ्मा. Cytoplasma is gel-like substance
reducing between the cell membrane holding all the cell internal substructure except for the nucleus. All the content of the cell of prokaryotic organism are connected with the cytoplasma. It is with the cytoplasma that most cellular activity occurs with the metabolic pathway including glycolysis and processing such as cell डिव्हिजन. आता हे जे सायटोप्लाझ्मा आहे तो काय आपल्याला माहिती आहे, जे लाईक सबस्टंट आपण प्लांट सेलमध्ये बघितलं होतं. आता जे सायटोप्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये जे ते सगळे ऑर्गनेल्स ते काय प्रेझेंट असतं हे आपण बघितलं. ज्या मायटोकॉन्ड्रिया आहे किंवा गॉल्गी बॉडी आहे, नंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम न्यूक्लियस, हे सगळे कुठे प्रेझेंट असतात तर सायटोप्लाझ्मा. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पण तसंच होतं आणि युकॅरियोटिक सेलमध्ये पण काय होतं तसंच होतं. आणि ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी किंवा ग्लायकोलिसिस ह्या जे प्रोसेस आहे ते कुठं कंप्लीट होतात तर जे सायटोप्लाझ्मा आहे तिथंच त्या काय होतात कंप्लीट होतात. आणि जी सेल डिव्हिजन प्रोसेस आहे ती पण कुठे कंप्लीट होते तर सायटोप्लाझ्मामध्येच काय होते ती कंप्लीट होते. The main function of the cytoplasma to hold the cell organelle of the cell. त्याचं मेन फंक्शन काय आहे, ते जे सेल ऑर्गेनेल्स आहे त्यांना होल्ड करून ठेवणं. सेल ऑर्गेनेल्स आर बेसिकली कंपोनंट ऑफ द सेल विच कंट्रोल ऑल द ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. आणि जी सेलची ऑल ॲक्टिव्हिटी आहे ते कोण कंट्रोल करतं तर सायटोप्लाझ्मा. कारण की सेल ऑर्गेनेल कुठं प्रेझेंट आहे सायटोप्लाझ्मामध्ये. मग जी ॲक्टिव्हिटी होईल ते कुठून होईल तर सायटोप्लाझ्मामध्येच घडेल. फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया आर सेल ऑर्गेनेल विच कंट्रोल ऑलमोस्ट ऑल ऑफ द सेल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. Next one is the nucleus. In cell biology, the nucleus is the membrane enclosed organelles found in eukaryotic cell. आता आपण बघितलं प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तो कसा आहे विदाऊट मेम्ब्रेन किंवा एन्व्हलप ओपन होता. तसं इथं जो न्यूक्लियस आहे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये तो कसा आहे मेम्ब्रेन बाउंडेड किंवा एन्क्लोज आहे. इट कंटेन मोस्ट ऑफ द सेल जेनेटिक मटेरियल. आपण बघितलं त्याचं मेन फंक्शन काय, जे जेनेटिक मटेरियल आहे ते स्टोअर करण्याचं काम कोणाकडे तर न्यूक्लियसकडे. ऑर्गनाइज मल्टिपल लॉंग लिनियर DNA मॉलिक्यूल इन अ कॉम्प्लेक्स विथ लार्ज व्हरायटी ऑफ प्रोटीन सच ॲज हिस्टोन अँड टू फ्रॉम अ chromosomes. The main function of the cell nucleus is to the control gene expression and mediate the replication of DNA during the cell cycle. The nucleus provides site for the genetic transcription that segregate the from location of translation in the cytoplasma, allowing the level of gene regulation that are not available to the प्रोकॅरियोटिक सेल. आता न्यूक्लियसचं मेन फंक्शन काय बघितलं होतं आपण तर काय, जी सेलची ॲक्टिव्हिटी आहे ते कोण कंट्रोल करतं तर न्यूक्लियस. आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं असतं तर जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA RNA ते कशामध्ये स्टोअर केलं, जेनेटिक मटेरियल कुठे स्टोअर केलेलं असतं तर न्यूक्लियसमध्ये. हे त्याचं काय आहे मेन फंक्शन आहे. नेक्स्ट वन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे आपण दोन टाईप बघितले ते. फर्स्ट स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि सेकंड वन इज द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. बरोबर. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम का म्हणतात तर तिथं काय अटॅच आहे त्याला रायबोझोम्स काय आहे त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतात. आणि स्मूथ का म्हणतात ते कसं आहे त्यांना रायबोझोम्स अटॅच नाही म्हणून त्याला काय म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय अटॅच असतं रायबोझोम्स आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला रायबोझोम्स अटॅच नसतात. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं मेन फंक्शन काय आहे, जे प्रोटीन सिंथेसिस केलेलं आहे त्याचं काय करणे ट्रान्सपोर्ट करणे कुठं जी सिस्टीमला प्रेझेंट आहे त्यांच्याकडे ते काय करणं प्रोटीन काय करणं ट्रान्सपोर्ट करणं. हे कोणाचं काम आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं. त्याचं मेन फंक्शन काय आहे टू ट्रान्सपोर्ट द प्रोटीन, जे सिंथेसिस केलेलं आहे प्रोटीन ते ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम्स is an organelle of cell in eukaryotic organism that perform interconnect network of the tubules, vesicle and cisterna. म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरकनेक्शन फॉर्म करायचं कशा थ्रू तर प्रोटीन काय करायचं त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं. द जनरल स्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज मेम्ब्रेन नेटवर्क ऑफ cisterna held together by the cytoskeleton. The endoplasmic reticulum is served by many general
The main function of the endoplasmic reticulum, including facility of protein folding and transport of the synthesis protein in sac and called as cisterna. Golgi apparatus, त्यालाच आपण काय म्हणतो Golgi body असं म्हणतो. The Golgi apparatus is organelle found in most eukaryotic cell. It is identified in 1898 by Italian physical chameleon Golgi and named after him. आता जे इटालियन सायंटिस्ट होता त्यांनी त्याचा काय केला, शोध लावला. त्यांचं नाव काय होतं, कॅमेलिन गॉल्गी, म्हणून त्यांच्याच नावावरून त्याला काय दिलं, गॉल्गी बॉडी असं नाव दिलं. आता गॉल्गी बॉडीचं मेन फंक्शन काय आहे, जे प्रोटीन आहे त्याचं काय करणं, सिक्रेशन करणं, हे त्याचं काय मेन फंक्शन आहे. कसलं, गॉल्गी बॉडी. गॉल्गी apparatus package protein inside the cell before they are sent their distinction. It is a particular important in the processing of protein for secretion. It is synthesis large number of different micromolecules. Next one is the lysosome. Lysosome are cell organelle that containing acid hydrolysis enzyme to break down the waste material and cellular debris. आता लायसोसोमचं मेन फंक्शन काय आहे, जे वेस्ट मटेरियल किंवा डेब्रिस आहे म्हणजे जो कचरा आहे कुठला सेलमधला, तो काय करणे, ब्रेक डाऊन विथ द हेल्प ऑफ ॲसिड हायड्रोलायसिस एन्झाईम. जे लायसोसोम आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, ॲसिड हायड्रोलायसिस एन्झाईम प्रेझेंट आहे. आणि ते काय करतं, जे वेस्ट मटेरियल आहे कुठल्या सेलमध्ये ते ब्रेक डाऊन करायचं काय करतं, काम करतं. आणि म्हणूनच लायसोसोमला काय म्हणतात, स्टमक ऑफ द सेल. दे आर फाउंड इन ॲनिमल सेल व्हाईल देअर एक्सटेंट इन द ईस्ट अँड प्लांट सेल आर डिस्प्युटेड. आता आपलं नेक्स्ट वन इज द मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाचं मेन फंक्शन काय, to produce energy and provide energy to the cell in the form of the ATP molecules. Mitochondria is a membrane enclosed organ found in most eukaryotic cell. आता आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया हा काय, डबल लेयर मेम्ब्रेन आहे. आपण प्लांट सेलमध्ये बघितलंच होतं. These organelles range from 0.5 to 1.0 micrometer in diameter. The most prominent role of mitochondria are to produce the energy currency of the cell in the form of ATP throughout the respiration and to regulate the cellular metabolism. The central set of reaction involved in ATP produced are collectively known as the citric acidic cycle or the Krebs cycle. However, the mitochondria has many other functions in addition to production of the ATP. आता जी एनर्जी प्रोड्यूस करतो मायटोकॉन्ड्रिया ती कोणती सायकलमध्ये, जी सायट्रिक ॲसिड किंवा तिलाच आपण काय म्हणतो, क्रेब्स सायकल असं म्हणतो. ती सायकल जेव्हा कंप्लीट होते तेव्हा तिथं काय होते, जी एनर्जी आहे ती ATP फॉर्ममध्ये काय होते, तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होते, प्रोड्यूस होते. नेक्स्ट वन इज द व्हॅक्युल्स. Vacuole is membrane bounded organelles which is present in all plant and fungal cells. Some protista, animal and bacteria cells. Vacuoles are also essential enclosed compartment which are filled with the water containing inorganic and organic molecules including enzyme in solution. Throughout the certain case they contain solid which have been engulfed. आता आपण बघितलं होतं प्लांट सेलमध्ये ॲनिमल जे व्हॅक्युल सेल आहे त्यांचं मेन फंक्शन काय, जे वॉटर कंटेंट ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्स आहे ते स्टोअर करायचं काम कोण करतं, व्हॅक्युल्स करतं. विच सर्टन केस दे कंटेन सॉलिड, जे सॉलिड सबस्टन्स ते पण स्टोअर करायचं काम करतं कोण, व्हॅक्युल्स. फंक्शन ऑफ द व्हॅक्युल्स. आता व्हॅक्युलचे तर काही फंक्शन दिलेले आपल्याला. द रिमूव्हिंग अनवॉन्टेड स्ट्रक्चरल डेब्रिस, ते काय करतं, रिमूव्ह करतं. किंवा जे वेस्ट प्रोडक्ट, वॉटर वेस्ट प्रोडक्ट आहे ते रिमूव्ह करायचं कार्य कोण करतं, व्हॅक्युल्स. जो सेलचा pH आहे ते मेंटेन करायचं काम कोण करतं, जो pH आहे सेलचा तो मेंटेन ॲसिडिक pH मेंटेन करायचं काम कोण करतं, तर व्हॅक्युल्स. आणि जे
एक्सपोर्ट अनवॉन्टेड सबस्टन्स फ्रॉम द सेल. जे अनवॉन्टेड सबस्टंट आहे ते एक्सपोर्ट करायचं काम पण कोणतं हे व्हॅक्यूल्स पूर्ण करतं. द डिफरन्स बिटवीन द ॲनिमल अँड प्लांट सेल. लुक हिअर. आता इथं आपल्याला दिलेला एक चार्ट, त्याच्यामध्ये ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये दिलेले आहे त्यांच्यामध्ये कोणते ऑर्गनेल्स प्रेझेंट आहे किंवा काय कोणते ऑर्गनेल्स काय अब्सेंट आहे. इथे बघा फर्स्ट आपल्याला दिलेला आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये दोघांकडे काय आहे प्रेझेंट आहे. सिलिया ॲनिमल सेलमध्ये कसं आहे प्रेझेंट आहे आणि ज्या प्लांट सेलमध्ये त्या कशा आहे इट इज अ व्हेरी रेअर म्हणजे थोड्या प्रमाणात ते प्रेझेंट आहे. आता जो ॲनिमल सेल आहे त्यांचा शेप कसा आहे तर राऊंड शेप आहे आणि प्लांट सेलचा कसा आहे रेक्टँग्युलर इन शेप आहे. क्लोरोप्लास्ट कोणामध्ये प्रेझेंट आहे तर प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. ॲनिमल सेलमध्ये कसं आहे अब्सेंट आहे. सायटोप्लाझ्मा बोथ सेलमध्ये काय आहे तो प्रेझेंट आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बोथ सेलमध्ये प्रेझेंट आहे. रायबोझोम्स बोथ सेलमध्ये काय आहे तो प्रेझेंट आहे. मायटोकॉन्ड्रिया ते पण बोथ सेलमध्ये काय आहे प्रेझेंट आहे. नेक्स्ट वन इज द गॉल्गी ॲपरेटस और त्यालाच आपण काय म्हणतो गॉल्गी बॉडी असे म्हणतो. दोन्ही याच्यात ते काय प्रेझेंट आहे. सेल वॉल. सेल वॉल कोणामध्ये प्रेझेंट आहे फक्त प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे. ॲनिमल सेलमध्ये ती कशी आहे अब्सेंट आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन दोन्हीकडे काय आहे ते प्रेझेंट आहे. नेक्स्ट वन इज मायक्रोट्युब्युल्स अँड मायक्रोफिलामेंट बोथ अँड सेलमध्ये त्या कशा आहे प्रेझेंट आहे. फ्लॅजिला ॲनिमल सेलमध्ये फाउंड इन मे बी फाउंड इन सम सेल आणि प्लांट सेलमध्ये पण तसंच आहे काही सेलमध्येच त्या काय होता सापडता. लायसोसोम अॅक्युअर इन द ॲनिमल सेल. प्लांट सेलमध्ये इट्स अब्सेंट. व्हॅक्युल्स वन ऑर मोर व्हॅक्युल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल सेल आणि 90% व्हॅक्युल प्रेझेंट इन प्लांट सेल. सेंट्रल प्रेझेंट इन ऑल ॲनिमल सेल्स. ओनली प्रेझेंट लोअर प्लांट फॉर्म. प्लास्टिक ॲनिमल सेलमध्ये कसे ते अब्सेंट आहे आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट. थँक्यू.